नमस्कार, रोशनीज किचनमध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहे वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी। त्यासाठी आपण 1 वाटी वरीचा तांदूळ घेऊन स्वच्छ निवडून घेणार आहोत। वरीमध्ये छोटे छोटे गारगुटीचे खडे असतात, त्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरवी मिरची देठ काढून घ्यायचे आहेत आणि 2 चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट घालून मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे। आता ही माझी मिरची बारीक झालेली नाही, त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेत आहे। त्यानंतर बारीक वाटण करून तयार आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून बारीक केलेले वाटण घालायचे आहे आणि त्यामध्ये 4 वाटी पाणी घालून चवीनुसार मीठ आणि 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालून हलवून घ्यायचे आहे। आता ही आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे। तर ही शेंगदाण्याची आमटी एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे। उरलेली आमटी आहे, त्यामध्ये वरीचं तांदूळ घालून मी हलवून घेऊन दहा ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद गॅसवर वरीचा भात शिजवून घ्यायचा आहे। वरीचा भात खाण्यासाठी अतिशय छान लागतो, तसंच खूप पौष्टिक आहे। लहान मुले आवडीने खातात, नक्की करून पहा। आता हा आपला वरीचा भात तयार झालेला आहे। तर शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खूपच छान लागतो, नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद।